नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या भटकंतीमध्ये आपण पुण्याचे सर्व मार्केट एक्सप्लोर करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कुठल्या मार्केटमध्ये काय मिळते। तर आता मी दगडूशेठ मंदिरासमोर उभी आहे आणि इथूनच आपण गणपतीचे दर्शन घेऊन गणपती बाप्पा मोरया बोलून आपल्या भटकंतीला सुरुवात करत आहोत। चला तर मग। लक्ष्मी रोड, पुण्याचे सर्वात प्रसिद्ध मार्केट। इथे ज्वेलर्सचे मोठे शोरूम तर दिसतातच, त्याशिवाय लग्न बसत्यासाठी सुद्धा हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे। नवरी नवरदेवाचे फक्त कपडेच नाही तर बाकी ॲक्सेसरीज सुद्धा इथे मिळून जातील। शुक्रवार पेठ, बिडाची भांडी, स्टील, पितळेची भांडी किलोच्या भावात मिळण्याचे एकमेव ठिकाण। तसेच हॉटेल, केटरिंग यांच्यासाठी लागणारी भांडी सुद्धा इथेच मिळतील। इथे बऱ्यापैकी असे पण शॉप आहेत जे तुमची जुनी भांडी विकत घेतात। बुरुड आळी, ह्यालाच बांबू आळी असेही म्हणतात। इथे केनचे फर्निचर, सजावटीच्या वस्तू, दिवे, कंदील सर्व काही मिळते। बुधवार पेठ, घरातील छोटीशी लाईटची माळ असो किंवा मोठमोठाले झुंबर असो, सर्व प्रकारचे डिझायनर लॅम्प, लाईट्स इथेच मिळतील। तुळशीबाग, लेडीज कपड्यांपासून ते ॲक्सेसरीज पर्यंत A to Z गोष्टी स्वस्तात मस्त मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तुळशीबाग। इथे 12ही महिने 7ही दिवस अशीच गर्दी असते। राम मंदिर, जिलब्या मारुती समोर राम मंदिर परिसरात देवाच्या सर्व मूर्ती, पूजेची भांडी, त्यांचे वस्त्र सर्व काही एकाच ठिकाणी मिळेल। गौरी गणपतीत सुद्धा गौरीचे मुखवटे, डेकोरेशनचे साहित्य सर्व काही एकाच ठिकाणी मिळेल। मंडई, इथे फळ आणि भाजी मार्केट तर आहेच, पण याशिवाय रुखवताचे साहित्य, तोरण, मुंडावळ्या, लग्न कार्यात वापरल्या जाणाऱ्या लहान लहान पण महत्त्वाच्या गोष्टी यांच्या इथे लाईनशीर दुकानं आहेत। ब चौक, सर्व प्रकारची पुस्तके, वह्या, डायरी मिळण्याचे पुण्यातील एकमेव ठिकाण म्हणजे अप्पा बळवंत चौक। बोंबील मार्केट, शुक्रवार पेठ, नेहरू चौक इथे सुकट, वाळलेले मासे यांचे खूप मोठे मार्केट आहे। ज्यांना हे वाळलेले मासे आवडतात त्यांनी या मार्केटला नक्की भेट द्या। तसेच ज्यांना ओले ताजे मासे आवडतात त्यांच्यासाठी गणेश पेठ हे असे ठिकाण आहे जिथे ताजे मासे रोज मिळतात। रविवार पेठ, कपडे, खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू, सजावटीसाठी लागणाऱ्या गोष्टी होलसेल रेटमध्ये तुम्हाला रविवार पेठेतच मिळतील। तुमच्या शॉपमध्ये विक्रीसाठी तुम्हाला वस्तू हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला इथेच मिळतील। जुना बाजार, आठवड्यातील 2 दिवस म्हणजे बुधवार आणि रविवार हा बाजार पुणे स्टेशन ह्या परिसरात भरतो। इथे जुनी नाणी, जुन्या पद्धतीची पितळेची भांडी, जिमसाठी लागणाऱ्या गोष्टी, शेतीसाठी लागणारी अवजारे, ताडपत्री अशा गोष्टी मिळतात। त्या व्यतिरिक्त इथे जुने कपडे सुद्धा मिळतात।